नमस्कार. स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने विधानसभेच्या अगोदर वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळ्या योजनांचा या ठिकाणी धडापाठ लावलेला आहे. मित्रांनो, लाडकी बहीण असेल, या ठिकाणी मुख्यमंत्री वयोश्री योजना असेल, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना असेल, छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना असेल, ती पूर्वीपासूनच चालत असते. परंतु खूप साऱ्या काही अशा 400 ते 500 योजना वेगवेगळ्या समाजांसाठी आणलेल्या असतात आणि आपल्याला यूट्यूबला शोधायचं म्हटलं तर या ठिकाणी आपल्या स्पेशल समाजासाठी आपण कोणती स्कीम आलेली आहे हे शोधणार नाही. फक्त आपल्याला जे काही यूट्यूब रिकमेंड करेल तेच आपण यूट्यूब व्हिडिओ या ठिकाणी पाहत असतो. परंतु तुम्हाला जर स्मार्ट बनायचं असेल तर स्मार्ट शेतकरी आणि या ठिकाणी स्मार्ट योजना या ठिकाणी तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईटचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही समाजामध्ये या प्रत्येक समाजामध्ये एक ना एक तरी स्कीम तुमच्यासाठी चांगली असते आणि त्या स्कीमचा तुम्ही कशा पद्धतीने लाभ घ्यायचा आहे, ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे, ऑफलाईन कशा पद्धतीने माहिती आहे, वेगवेगळे GR या सर्वांची माहिती तुम्हाला असणं महत्त्वाचं आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक स्पेशल कॅटेगरी नाही तर कोणताही समाज असेल तर त्या समाजासाठी एक स्कीम असते आणि कोणती तुमची स्कीम असेल, धनगर समाज असेल, SC ST असतील, मराठा समाज असेल, कोणताही समाज असेल, या ठिकाणी त्या समाजासाठी स्कीमा असतातच. परंतु आपल्याला कोणती योजना लागू होते याचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्यासाठी कोणती शासनाने स्कीम आणलेली आहे आणि त्या स्कीमचा तुम्ही कशा पद्धतीने लाभ घेऊ शकता. मित्रांनो, त्यामुळे मित्रांनो, शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये राहायचं आहे आणि तुम्ही जे काही माहिती आहे पूर्ण माहिती बघून या ठिकाणी कोणती योजना तुम्हाला लागू पडते आणि या ठिकाणी कशा पद्धतीने अप्लाय करायचा या सर्वांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण अर्धवट व्हिडिओ सडला तर तुम्हाला कोणत्या प्रकारची कार्यवाही करायची हे या ठिकाणी तुम्हाला समजणार नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे गुगलमध्ये. गुगलमध्ये गेल्यानंतर सिम्पली या ठिकाणी टाईप करायचं आहे समाज कल्याण नागपूर. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण टाईप केल्यानंतर हे बघा, महाराष्ट्र शासनाची पहिलीच वेबसाईट येते. ती वेबसाईट या ठिकाणी आपण ओपन करून घ्यायची आहे. मित्रांनो, या सर्वात पहिले आपण या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी बघा असं फ्रंट पेज येईल. या ठिकाणी वेगवेगळ्या स्कीमा आहेत. भारत सरकार शिष्यवृत्ती, शासकीय वसतिगृहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, शासकीय निवासी शाळा. या ठिकाणी समजा महानगरात नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी शासकीय वसतिगृह, त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या नोटिफिकेशनसुद्धा आहेत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला या साईटला व्हिजिट देणं महत्त्वाचं आहे की कोणती या ठिकाणी नवीन स्कीम आलेली आहे आणि या योजनेचा लाभ सगळ्यात अगोदर आपण घेऊ शकतो. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर हे बघा, या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये हे जे एक रेषा दिसत आहे, या रेषेवर तुम्हाला टॅप करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघा आमच्या योजना यावर तुम्हाला टॅप करून घ्यायचं आहे. मित्रांनो, त्यानंतर तुमच्या समोर अशा सगळ्या समाजासाठी जे काही योजना आहेत या योजना तुमच्या समोर येतील. बघा, भारत सरकार शिष्यवृत्ती, पोस्ट मॅट्रिक शुल्क, परराज्यातील शिष्यवृत्ती, अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, शासकीय वसतिगृहे, हे बघा शेवटपर्यंत मुख्यमंत्री वयोश्री योजना, वृद्धाश्रम योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. त्याचबरोबर बघा, या ठिकाणी ह्या 30 योजना झाल्या. त्याचबरोबर खाली 7 योजना आहेत. छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी जे काही समाजामधील येतात त्या वेगवेगळ्या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ज्या काही स्कीम आहेत या स्कीम तुम्हाला लागू होतात का नाही हे तुम्ही या ठिकाणी हे बघू शकता. तुम्ही या ठिकाणी पहावर या ठिकाणी क्लिक करू शकता आणि तसा जर GR पाहिजे असेल तर पहा आणि डाउनलोड करा यावर तुम्ही क्लिक करून घेऊ शकता. या ठिकाणी बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार, त्याचबरोबर या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊसाठी नागरी वस्ती सुधार योजना, दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा करणे, दलित वस्ती पतदीप उजागरण. या ठिकाणी अशा प्रकारचे 16 या ठिकाणी योजना आहेत. वर 30 आहेत आणि मध्यंतरी 7 आहेत.
या ठिकाणी बघा एवढ्याच योजना नाहीत तर असंख्य या ठिकाणी योजना रोजच्या रोज ॲड होत असतात आणि या योजना तुमच्यासाठी लागू होतात का हे पाहायचं आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी अप्लायसुद्धा करून घ्यायचं आहे. मित्रांनो, हे आपण सगळ्यात पहिले या ठिकाणी पाहून घेतलं की योजना कशा कशा पद्धतीची आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आहे की ऑफलाईन पद्धतीने योजना आहे या सर्वांची माहिती असणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बघा आपण एक यापैकी कोणतीही योजना घेऊया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना याची जी काय माहिती आहे ही कशाबद्दल स्कीम आहे हे आपण या ठिकाणी पहावर क्लिक करायचं आणि पाहून घ्यायचे आहे. हे बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना याची जी काय उद्दिष्ट आहेत, अटी व शर्ती काय आहेत याचं बघा. प्रति विद्यार्थी एकूण संभाव्य 60,000 या ठिकाणी भेटणार आहेत. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर अशा इथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचबरोबर बघा, अर्ज करा या ठिकाणी ऑनलाईन लिंकसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. या लिंकवर जाऊन तुम्ही हे बघू शकता. तुम्ही या ठिकाणी या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. परंतु ज्या काही बाकीच्या योजना आहेत त्यांचीसुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने लिंक मिळू शकते आणि जर का एखाद्या अर्जाची लिंक या ठिकाणी नसेल तर मित्रांनो या ठिकाणी परत तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी बघू शकता की एक रेषा आहे. या रेषेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अर्जाचा नमुना यावर क्लिक करून घ्यायचा आहे. हे बघा, इथे क्लिक केल्यानंतर ज्या काही वेगवेगळ्या सध्याच्याला वेबसाईट चालू आहेत, म्हणजे सध्या फॉर्म जर चालू असतील तर या ठिकाणी त्याची डायरेक्टली लिंक येईल आणि जर चालू नसतील तर या ठिकाणी फक्त जे काही पहा आणि GR डाउनलोड करा हे अशा पद्धतीचं तुमच्या समोर एक ॲप या ठिकाणी विशेष म्हणजे माहिती येईल. या ठिकाणी बघू शकता रमाई घरकुल आवास योजनेची माहिती आहे, कन्यादान योजना, स्टँडअप इंडिया योजना, कोणती योजना कोणासाठी लागू पडते हे तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता भारत सरकार शिष्यवृत्ती या ठिकाणी MHA-DBT महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर सध्याला चालू आहे. त्याचबरोबर बघू शकता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनासुद्धा सध्या चालू आहे. या ठिकाणी ऑनलाईन लिंकवर तुम्ही जाऊन क्लिक करू शकता. अशा पद्धतीने लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी समोर तुमच्या फॉर्मचे जे काही हे बघा, क्लिक हेअर फॉर रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुम्ही त्या रजिस्ट्रेशन करून ही जी काही योजना आहे या योजनेचा या ठिकाणी फॉर्म भरू शकता. या ठिकाणी बघा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमच्यासाठी जागा आहेत आणि किती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म कंप्लीट केलेले आहेत, किती विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट्स अप्रूव्ड झालेले आहेत आणि किती रिजेक्टेड झालेले आहेत, अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती येईल. मित्रांनो, या ठिकाणी स्मार्ट शेतकरी आणि स्मार्ट योजना या ठिकाणी घेण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण मी अशाच प्रकारे नवनवे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो. या ठिकाणी मित्रांनो, प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त तुम्हाला त्याची माहिती असणे आवश्यक आहे आणि अशी एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारची माहिती मी तुम्हाला देत असतो. त्यामुळे मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा होता, आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला नवे असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.